हॅलो फ्रेंड, नमस्कार. अर्चना आर्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी मस्त अशी मिसळपावची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर बघूया मिसळपावची रेसिपी. झटपट अशी टेस्टी मिसळपाव बनवणार आहोत आज आपण. त्यासाठी मी इथे पाऊण वाटी खोबरं भाजून घेत आहे. खोबऱ्याचं खीस करून घेतलेलं आहे. खोबरं खिसून घेऊन ते व्यवस्थित भाजून घेत आहे. खमंग असं आपल्याला खोबऱ्याचं खीस भाजून घ्यायचं आहे. आता हा खोबऱ्याचा खीस आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याबरोबरच आपल्याला कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित भाजून घेत आहे. कांदा ब्राऊन होईतोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपण आज मस्त अशी मिसळपाव बनवणार आहे. मिसळपावची रेसिपी बघत आहे. कांदा भाजून झाल्यानंतर मी यात एक लाल टोमॅटो टाकणार आहे. एक मोठा लाल टोमॅटो कट करून घेतलेला आहे मी. व्यवस्थित आपल्याला टोमॅटोसुद्धा मेल्ट करून घ्यायचा आहे कांद्यासोबत. लसूणच्या 7 ते 8 पाकळ्या घेत आहे मी. 1 इंच आले घेत आहे. हे व्यवस्थित मी भाजून घेत आहे आणि हे पण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून याची व्यवस्थित छान पेस्ट बनवून घेत आहे. हे असे आपली झटपट बनणार आहे मिसळपावची रेसिपी. झटपट मिसळपावची रेसिपी आपण बघत आहे. आता ही पेस्ट आपण बारीक करून घेणार आहे आणि ही पेस्ट परत आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. बघा, इथे मी कढईत तेल तापत ठेवलं आहे आणि आपण कांदा टोमॅटो लसूण आल्याची पेस्ट आणि खोबऱ्याची पेस्ट फ्राय करून घेणार आहे. तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. अगदी त्यात पाण्याचा अंश राहायला नको, कारण आपण कढ बनवत आहे. मिसळचा कढ बनवत आहे आपण. त्यासाठी आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. यात आपण काही मसाले ॲड करणार आहे. इथे मी धने पावडर टाकत आहे 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. कमी जास्त तिखटचं प्रमाण करू शकता. त्याचबरोबर मी इथे गरम मसाला वापरत आहे. 1 चमचा मी गरम मसाला वापरत आहे. मी इथे किचन किंग गरम मसाला वापरत आहे. हे मसाले व्यवस्थित पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि मस्त अशी खमंग ही पेस्ट भाजून घ्यायची आहे. यात पाण्याचा अंश राहायला नको. व्यवस्थित त्या गोळ्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण या कटवर व्यवस्थित असं तेलाची तर्री यायला हवी. त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि मी इथं मटकी शिजवून घेतलेली होती. बघा, इथे मी मटकी हळद मीठ टाकून मोड आलेल्या मटकीला 1 शिट्टी आणून घेतलेली आहे कुकरमध्ये. ती मटकी आपण या भाजलेल्या पेस्टमध्ये टाकून घेणार आहे. मस्त असे आपली झटपट मिसळपाव बनणार आहे. बघा, आपला कट बनवून तयार आहे. आता आपल्या या मिसळला मस्त अशी 2 ते 3 उकड्या येऊ द्यायच्या आहे. स्लो गॅसवर आपल्याला 2 ते 3 उकड्या येऊ द्यायच्या आहे. म्हणजेच 10 मिनटं हा कट शिजवून घ्यायचा आहे. यावर मस्त असा तेलाचा तवंग येईपर्यंत आपल्याला याला उकड्या येऊ द्यायच्या आहे. बघा, मस्त अशी आपली मिसळची रेसिपी झटपट अशी बनलेली आहे. मस्तच, खूप छान सुगंध येत आहे. खमंग असा वास येत आहे. तुम्ही माझी मिसळपावची रेसिपी नक्की ट्राय करा. झटपट अशी पटकन बनणारी मिसळची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुमची मिसळ कशी झाली तर. बघा, किती छान आपल्या मिसळला तवंग येत आहे. त्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. बघा, आपला कट बनवून तयार आहे. मस्तच.
माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा किती छान आपल्या कटवर तवंग आलेला आहे. अगदी बाहेर गाडीवर आपण ज्याप्रमाणे मिसळ खातो, ज्याप्रमाणे ती टेस्ट लागते आपल्याला, अगदी त्याचप्रमाणे आपल्या या मिसळला सुद्धा टेस्ट आलेली आहे. तुम्ही ही मिसळ नक्की ट्राय करा. आता ही मिसळ आपण सर्व करणार आहे. त्यासाठी आपल्याला अशी खोलगट अशी प्लेट लागणार आहे. या प्लेटमध्ये आपण खाली मटकी टाकून घेणार आहे. मटकीची उसळ तुम्ही सेपरेट बनवली आणि कट सेपरेट वेगळा बनवला तरी चालेल. मी इथं एकत्रच बनवला आहे कारण मी ही झटपट रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. इथे मी खाली मटकी टाकून घेतलेली आहे. त्यावर मी फरसाण टाकत आहे. फरसाण हे कुठेही तुम्हाला सहज कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल. त्यावर मी बारीक कट केलेला कांदा टाकून घेत आहे आणि अर्थातच कोथिंबीर आणि आपला मिसळचा कट. खूप छान मस्त अशी आणि थोडे बारीक शेव टाकून घेत आहे मी इथे आणि परत एकदा कोथिंबीर आणि कांदा आणि आपली मिसळ ही खाण्यासाठी बनवून तयार आहे. आणि त्यासोबत पाव, कांदा, लिंबू. मस्त तोंडाला पाणी सुटले. ही सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आणि ही झटपट अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. मुलांना तर असे नवनवीन पदार्थ फारच आवडतात. आणि माझी रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.